समजतो, ज्युरिस्प्रुडन्स समजतो, परंतु कायदा तयार कसा झाला हे मात्र आपल्याला समजत नाही. आपण कायद्याचे इंटरप्रिटेशन समजून घेतो, पण तो कायदा तयार कसा होतो, त्याच्या पाठीमागे काय भूमिका असते, त्याच्या पाठीमागे काय सिस्टीम असते, या संदर्भातली माहिती मात्र अनेक वेळा आपल्याला मिळत नाही. मी देखील 5 इयर कोर्सचा स्टुडंट होतो आणि मी देखील लॉ ग्रॅज्युएट आहे, पण मलाही कायदा तयार कसा होतो हे विधानसभेमध्ये आल्यानंतर समजलं. ते काही कॉलेजमध्ये कधी मला शिकता आलं नाही. आणि मला असं वाटतं की हे जर आपल्याला समजलं तर त्यातनं एक आपलं नॉलेज जे आहे ते एनरिच होतं आणि विशेषतः कायद्याचं इंटरप्रिटेशन करताना त्याचा एक विशेष फायदा हा आपल्याला या पद्धतीचा होत असतो. आज आपल्याला कल्पना आहे की एक कायदा तयार करायचा तर तो करत असताना तो इतर कायद्यांवर अधिक्षेप करणार नाही याचं आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. त्याच्यामध्ये कुठली ॲम्बिग्युइटी राहणार नाही त्याचं आपल्याला